नमस्कार. मी आज तुम्हाला दही भात रेसिपी दाखवणार आहे. तर त्यासाठी मी सर्वप्रथम इथे राईस घेतलेला आहे. राईस कुकरला लावून थंड करून घेतलेला आहे. दही भातासाठी दही लागणार आहे, ते छान फेटून एक बाउल मी घेतलेला आहे. आणि त्यासाठी फोडणीसाठी आपल्याला हिंग, मिरची, उडदाची डाळ, चवीपुरता मीठ आणि साखर आणि कोथिंबीर असं लागणार आहे. तर सर्वप्रथम दही भात करण्यासाठी आपल्याला भातामध्ये दही मिक्स करून घ्यायचं आहे छान असं. भातामध्ये मी दही टाकत आहे. दही छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला भातामध्ये व्यवस्थित असं. जर तुम्हाला कमी वाटत असेल दही तर तुम्ही एक्स्ट्रा थोडंसं 1-2 चमचे दही अजून ऍड करू शकता. मी परफेक्ट असं घेतलेलं आहे, व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपलं. तुम्ही इथे बघू शकता. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता फोडणीसाठी तेल गरम करून घेते. त्याआधी आपल्याला इथे झाकण ठेवून हा भात साईडला ठेवून देऊया. आता फोडणीसाठी मी मगाशी जिरं दाखवलं नव्हतं, तर जिरंही आपल्याला घ्यायचं आहे. एक छोटा चमचा जिरं, त्यानंतर मिरची, उडदाची डाळ आणि हिंग हे आपल्याला फोडणीत घालायचं आहे. बघा छान फोडणी आपली तयार झाली. आता आपण भातावर टाकूया. बघा छान चरचरीत, एकदम चरचरीत झाली आहे आपली फोडणी. आता हे आपण मिक्स करून घेऊया. मिक्स करताना त्यामध्ये आपण साखरही घालून घेऊया. साखर आणि मीठ दोन्ही घालूया. आता हे मिक्स करून घेऊया. व्यवस्थित असं मिक्स करायचंय. खूप छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर घालून एकदा पुन्हा ढवळून घ्या आणि भात खायला तयार. खूप छान अप्रतिम असा भात लागतो. एकदा ट्राय करून बघा. खूप छान उन्हाळ्यात खाण्यासाठी मस्त असा राईस. उन्हाळ्यामध्ये लाईट जेवणासाठी हा तुम्ही दही भात खाऊ शकता. खूप छान मस्त असा लागतो. चवीला तर एक नंबर, एक भारी लागतो. एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता इथे आपला भात तयार झालेला आहे. खूप छान दिसतंय ना, खूप मस्त. एकदा ट्राय नक्की करा आणि सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.